लगावण्यांच्या वकिलाबाबत रोहिणी खडसेंनी प्रतिक्रिया दिली। आपल्या विधानामुळे काही वकिलांच्या भावना दुखावल्या गेल्यात, मात्र पतीनं 4 कानशिलात लगावणं छळ नाही असं विधान केलं गेलं होतं। हे जर पटत असेल तर आपण सर्वांची माफी मागायला तयार आहोत, अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसेंनी दिली आहे। हगवणींचं वकीलपत्र घेणाऱ्याला जो कानाखाली मारेल त्याचा आपण सत्कार करू असं विधान रोहिणी खडसेंनी केलं होतं। त्यावरून वाद निर्माण झाला होता। त्यावर आपली प्रतिक्रिया देताना रोहिणी खडसेंनी स्पष्टीकरण दिलेलं आहे। वैष्णवी हगवणेंच्या केस संदर्भामध्ये काही वक्तव्य मी मीडियाच्या माध्यमातून बघितले की पतीने पत्नीच्या कानाखाली 4 लगावल्यात तर तो हिंसाचार असू शकत नाही। माझं महाराष्ट्रातल्या तमाम माता भगिनींना आणि वकील बांधवांना देखील प्रश्न आहे की आपण ह्या केलेल्या वक्तव्याचं समर्थन करू शकाल का? आपल्याला हे वक्तव्य पटतंय का? कारण ह्याच केल्या गेलेल्या वक्तव्याचा ग्रामीण भागातल्या पुरुष मंडळींनी जर गैरवापर केला आणि माझ्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना की हे हिंसाचार नाही असं म्हणून जर 4 कानाखाली लगावल्यात तर माझ्या त्या ग्रामीण भागातल्या माता भगिनींना वाचवणार कोण? म्हणजे नम्रपणे विनंती आहे सगळ्या वकील बांधवांना की आपण ह्या वक्तव्याशी सहमत आहात का? आणि जर सहमत असाल तर मी सगळ्यांची माफी मागायला तयार आहे।